रामकृष्ण हरी, स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या दिवसामध्ये. सकाळचे जवळपास 9 वाजले आणि आज आपला आहे जे पंढरपूर वारीचा 13वा दिवस आणि सकाळी सगळे जे आपले वारकरी ते चालायला लागले. तर आज आपण जाणार आहोत नातेपुते ते महाशिरात. जवळपास 21 किलोमीटरचा हा प्रवास राहणार आहे आणि पावसाचा आभाळ आलाय. काल पावसाचा आभाळ आलता पण पाऊस येऊन गेला नाही बघा. सगळीकडे पाऊस दिसायला लागलाय, पाऊस दिसणे आभाळ दिसायला लागले, काळ झाले आणि सगळे वारकरी येतात ते आपले चालायला लागले. तर जवळपास 21 किलोमीटरचा हा रन राहणार आहे. मी सकाळी 4 वाजता रोज उठून समोर येऊन थोडंसं बसले 7-8 किलोमीटर. आज पण 7-8 किलोमीटर आलो, आंघोळ केली, थोडं फ्रेश झालो. आंघोळ केल्यानंतर इथे साईडला वाटपला आले, भात वाटू लागले, म्हणजे खिचडी वाटू लागले. खिचडी खाली आणि आता मी पालखीचा येण्याचा थोडा इंतजार करतो. जवळपास 12:30-1 वाजता येईल आपली पालखी येते आणि त्याच्यानंतर आज पहिलं गोल रिंगण होणार आहे जे नातेपुते ते महाशिरस आहे. या दोन्ही गावाच्या मधामध्ये तुम्हाला समोर बघायला भेटेल. बाकी सगळे वारकरी चालायला येतं. आपण थोडा इंतजार करूया आणि आपली जी रथ आहे ती येईन थोड्या वेळात. सदाशिवनगरहून आलो मी आणि आज होणार आहे पहिलं गोल रिंगण आणि असं काय दिसायला आलंय. खूप मोठं आहे आणि काही जण आता पळायला लागले आतापासून आहे, नंतर पळायला भेटत नाही म्हणून खूप सारे जण पळायला लागले. गोल 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 आहे, पूर्ण एक वेडा मारायला आहे. तिकडल्या साईडने यायला लागले आणि खूप जास्त पब्लिक आहे. जवळपास 1 लाख तरी असतील, 1 लाख तरी माणसं असताना इकडल्या साईडने आपली पालखी येईन आणि 2 रिंगण बनले. एक मधामध्ये आहे आणि एक बाहेरल्या साईडला आहे आणि कुणी खूप सारे जण झेंडे घेऊन पळायला लागले. तर जाऊया आपण खाली जाऊया ब्रिजच्या खालून. खूप सारे जण ब्रिजवर बी थांबले तर वरून बघण्यासाठी. आपण ब्रिजच्या खाली जाऊया आणि तिथून व्हिडिओ बनवूया. पण कसलं भारी दिसायला लागलंय, सगळे माणसं आहे. आलो ना एकदा तुम्हाला पूर्ण गोल रिंगण फिरून दाखवतो नेमकं सगळेजण काय काय करायला लागले. सगळेजण बसलेत आहे आणि मधामध्ये दोरी पकडल्या. पोलिसवाल्यांचा जरा टाईट आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्या माऊलीजीचा आगमन होईल आणि इथं सगळे जेवढे पथकाचे माणसं दिसायला लागलेत नेमणाले. सदाशिवनगर असे प्रत्येक जेवढे शहर आहेत दिंडीमध्ये येताना रस्त्यामध्ये प्रत्येक शहराचे एक मंडळाचे सगळे माणसं येतात. त्याचे पोरं सगळे उभा केलेत आणि 4 साईडला मधामध्ये अश्व फिरणार, घोडे फिरणार आणि मधल्या साईडला इकडल्या दिसायला सगळे टाळेकारी जेवढे पण दिंड्या येतात त्याचे सगळ्यांचे बसणार मधामध्ये. तिकडल्या बी साईडला इकडल्या साईडला जेव्हा बसल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी. आणि पूर्ण एक गोल घेराव बनलेला आहे. थोड्याच वेळात आता माऊली महाराजाची पालखी येईन. समोर दिसायला आहे तो आला रथ आणि थोडंसं लांब ठेवलं आहे. बाकीच्या ज्या पालख्या दिसायला आहेत एक ज्या बी नंबरच्या आहेत त्या सगळ्या पूर्ण येत आहेत. हे पताके दिसायला आहेत का ते 3 नंबरची पहिलं पालखी, 2 नंबर, त्यानंतर पाठीमागे 1 नंबर. जेवढे बी पालख्या येतात ते एक पुढे करून सगळ्या समोर झाल्या आहेत आणि या गोल रिंगणामध्ये थांबायला येतात. जे बी 27 पालख्या दिसायला येतात सगळ्या थांबल्या आहेत, इकडेपर्यंत थांबले आहेत. हे समोर दिसायला आहेत का इथवर आहे 27 आणि मधलं जे ग्राउंड आहे ते पूर्ण ओपन आहे. इथूनच आपली जी पालखी आहे इथूनच असं चालत मधामध्ये नाचूत इथं त्या मंडपाखाली ठेवणार आहे इथं. आणि थोड्याच वेळात एक 10 ते 15 मिनिटात आपल्या माऊली महाराजांचं पालखीचं आगमन होईन. इथं थांबले जवळपास तिथे दिसायला 100 ते 200 मीटर. आणि वरच्या साईडला जेवढे पण दिसायला लागले बघा पूर्ण जे ब्रिजवर आहेत माणसं दिसायला लागलेत. काही गाडीवर बी चढले बघा, गाडीवर चढले, ट्रॅफिक बी थांबले त्यांनी आणि पूर्ण माणसं आहेत. जवळपास मला वाटते 2 ते 3 लाख माणसं असतील इथं आता सध्याला तरी. इकडल्या बी साईडला सगळे माणसं बसलेले दिसायला लागले. जागाच नाही.
प्रत्येक दिंडी मागं 11 नंबरची दिंडी आली आणि त्याच्या संघ जेवढे पण झेंडेवाले आहेत 6 ते घेऊन आले तर तिकडल्या साईडला पण आजू बघा प्रत्येक दिंडीचे 6 जे पताकेवाले आहेत त्यांना घेऊन यायला लागले. सगळे जण उभा टाकले खाली बसा खाली बसा खाली बसा बनवला इथं. हो भाई हे झालं आपलं पुरणधावड्याला पहिलं गोल्ड रिंग. इतकं भारी होतं ना, खूप जास्त भारी होतं. आणि जवळपास मी 11 वाजता जाऊन तिथं बसलो होतं आणि 2:30-3 वाजता सुरू झालं. पूर्ण 3 वेळा जे आशो येतं गोल्डन आशो म्हणलं जातं ते पूर्ण त्याने 3 वेळा राऊंड मारलं. आणि त्याच्यानंतर मग एवढी पब्लिक होती की नाही, जवळपास 1 लाख तरी असतील पूर्ण तिथं. आणि हे नातेपुते आणि माळशिरसमध्ये येते. पुरणधावडे गावाचं नाव आहे. त्याच्या थोडंसं समोर आलं की नाही, एक 13 किलोमीटर आल्याच्या नंतर पूर्ण जे आहे तिथं केलं जातं गोल्ड रिंगण. आणि गोल्ड रिंगण पूर्ण एक मधल्या साईडला होता आणि एक बाहेरल्या साईडला होता. मधल्या साईडला कुणालाच बसू नाही गेले. आणि पहिल्यांदा जे बी वारकरी होते त्यांच्या पुढच्या दिंड्या होत्या त्या सगळ्या आल्या. जेवढ्या 27 दिंड्या होत्या त्या पूर्ण एकदा राऊंड मारल्या. त्याच्यानंतर माली महाराजाची पालखी थोडा वेळ टाईम लागला पण आली. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक पूर्ण राऊंड मारला आणि मग मधामध्ये मिडलला गेले. मधामध्ये गेल्याच्या नंतर जे आशू होते घोड्यांना आशू म्हणलं जाते त्यांनी 3 वेळा पूर्ण राऊंड मारला. आणि राऊंड इतकं जोरजोरानं पळ आले का नाही, खूप जास्त जोरजोरानं पळ आले. आणि खाली रांगोळी पण काढली होती एकदम भारी. आणि मधामध्ये पाऊस पण आला, एक 10 मिनिटासाठी पाऊस आला जे की सडा आलता, म्हणजे जास्त जोराजोरानं चालणं गेलं. आणि त्याच्यानंतर जेवढे जास्त माणसाच्या अंगावर पण आलते, तुम्हाला व्हिडिओमध्ये इथं दिसलं डायरेक्ट घोडे माणसाच्या अंगावर आलते. मॅनेजमेंट ठीक आहे, थोडी चांगली करायला पाहिजे होती. तर ठीक आहे, जे बी झालं एकदम. मला तर मी तर फर्स्ट टाईम बघितलं, खूप दिवस मी टी व्हीमध्ये किंवा रील्समध्ये बघायचं, पण हे फर्स्ट टाईम आहे जे की खूप जास्त भारी वाटलं मला. अजून समोर गोल रिंगण आहे इथं, अजून एक गोल रिंगण आहे आणि एक उभं रिंगण आहे जे की तुम्हाला समोर बघायला भेटेल. आता मी आलो वापस रस्त्याला चालायला लागलो. इथून एक 5 ते 6 किलोमीटर आपला आजचा मुक्काम आहे माळशिरसला, तिकडे जायला लागलं. जेवढे पण वारकरी ते पण माझ्यासंग चालायला लागले इथं. आणि खूप जास्त म्हणजे आज भारी वाटलं मला. बाकी आज आभाळ बी आलं आहे, पाऊस येण्याची शक्यता वाटायला लागली. सगळेजण आपल्या जे आजचा मुक्काम आहे त्याच्याकडे जायला लागले. तुला मी ताकीत करीते घरी कुणाच्या जाऊ नको, घरी कुणाच्या जाऊ नको. ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. श्री
कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे गवळ्या घरी बोबाट उठला गवळ्या घरी बोबाट उठला वाट दयाचे मोडू नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. आता झाले सगळे जे दिंडीकर आहेत आपले आले तर 23 आणि 24 नंबर इकडे 23 आणि इकडे 24 झाले तर 23-24 आढळले तर आणि इकडल्या साईडला आजचा तंबू आहे आपल्या देवाचा इकडल्या साईडला 23 जेवल्यामध्ये आज काय काय वरण त्यानंतर भात चपाती बुंदी आणि जिलेबी आहे तर एवढं आज जेवणाचं आहे तर जेवण करूया मस्तपैकी.